हॅलो, गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. चला आज आपण बघणार आहोत की पॉलिटिकल सायन्स थेअरी महत्त्वाचं सांगायचं झालं तर ओ.पी. गौबा या पुस्तकामधील काही महत्त्वाचे विषय किंवा भाग आपण असं म्हणू शकतो. त्यामधील स्वरूप आणि व्याप्ती हा भाग अत्यंत कठीण भाग आहे, जो की समजून घेण्यासाठी खूप अवघड असतो. तो घटक आपण आज इथं अभ्यासणार आहोत. त्यातील स्वरूप आणि व्याप्ती कोणते कोणते घटक आहेत व ते कशाप्रकारे आहेत व त्यांचे आकलन व चिंतन कशाप्रकारे केले जातात हे. ठीक आहे. आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आणि आपले नोट्स जे काही तुम्हाला मिळणार PDF फॉर्मॅटमध्ये तर PDF सुद्धा मिळणार किंवा तुम्ही हे डायरेक्ट लिहू बी शकता. आपले स्वतःचे नोट्स बनवू शकता. मी सुद्धा अशाच प्रकारे आपले नोट्स बनवलेले आहे आणि तेच नोट्सच्या आधारे तुम्हाला इथे मी शिकवून राहिलो. ठीक आहे. तर सुरुवात करू अगदी वेळ न वाया घालवता. बघा, स्वरूप आणि व्याप्तीमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे राजकीय सिद्धांताची व्याप्ती, म्हणजे द ट्रेडिशन द पॉलिटिकल ॲज द स्टडी. यामध्ये आपण हा बघणार आहोत राजकारण आणि एक अभ्यास परंपरा हा एक टॉपिक आहे. तर ती अभ्यास परंपरा काय होती नेमकं राजकारणाची सुरुवातीच्या काळामध्ये, हे आधी आपण जाणून घेणार. ओके. तर प्राचीन काळापासून राजकारणाचा अभ्यास हा राजनैतिक शास्त्राद्वारेच केला जात होता. म्हणजे नीतिशास्त्राच्या अंतर्गत राजकारणाचा अभ्यास केला जात होता. नीतिशास्त्र सगळ्यांना माहीत आहे, मोरल इक्वॅलिटी या आधारावर एखादी गोष्ट मोजमापन करणे, चूक किंवा बरोबर ठरवण्याची पद्धत होती सुरुवातीच्या काळात. आणि त्या काळातच नीतिशास्त्र हा अगदी उच्च स्थानावर मानला जात होता. राजकारणाचा उदय त्या काळात झाला नव्हता. म्हणजे संस्था उदयास आली, परंतु राजकारण किंवा राज्यशास्त्र हा विषय उदयास आला नव्हता. ठीक आहे. समोर आपण ते कळणारच तुम्हाला कसं ते राज्यशास्त्र विषय उदयास आला आणि त्याचे कोणते कोणते मूलभूत तत्व होते अभ्यासण्याचे किंवा समजून घेण्याचे. ठीक आहे. बघा, जुन्या अभ्यास पद्धती ही चिंतनाच्या आधारावर होती. म्हणजे नीतिशास्त्र हे जे आहे चिंतन केल्याशिवाय कळत नसते. एखादी वाक्य असेल आणि त्या वाक्याचं चिंतन केल्यानंतर नेमकं अर्थ व निर्णय किंवा निर्देशन त्याद्वारे कळून घेतला जातो. तो चिंतनाच्या आधारावर राज्यशास्त्राचा अभ्यास सुरुवातीला होत होता, जो की नीतिशास्त्राअंतर्गत असे. तुलनेने हे राज्यशास्त्र हे नाव नवे आहे किंवा आधुनिक आहे आपण असे म्हणू शकतो. 18व्या शतकामध्ये किंवा 19व्या शतकामध्ये राज्यशास्त्राचा मुख्य उदय मानला जातो. ठीक आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास दोन पद्धतीने केला जातो. एक अनुभवजन्य पद्धतीनं, दुसरा म्हणजे स्पेक्युलेटिव्ह मेथड आणि इम्पेरिकल मेथड, ह्या दोन पद्धती आहेत. एक अनुभवजन्य पद्धती आणि दुसरी चिंतनात्मक पद्धत असे आपण ते म्हणत असतो. ठीक आहे. प्राचीन काळी सर्व व्यवस्थापन, चिंतन आणि तत्वज्ञानाच्या सृष्टीच्या उद्देशांचा शोध. म्हणजे काय होतं की राज्यशास्त्राचा नेमका अभ्यास होत नव्हता, परंतु संस्थांच्या संस्था व शाखांच्या तत्वांचा विचार केला जात होता इथे व त्यांचा उद्देश शोध घेतला जात होता. आणि त्या संस्था राजकारणामध्ये एखादी संस्था असेल तर संस्थांचं काय महत्त्व असणार व त्याचा उद्देश काय असणार या आधारावर ती संस्था निर्माण केली जात होती आधी. ठीक आहे. परंतु आजच्या काळामध्ये काय झालं की अभ्यास करणारे काही वैज्ञानिक किंवा तज्ज्ञ हे भौतिक घटकाच्या आधारावर भौतिक घटकाचा आधार घेऊन आणि शास्त्राचा उपयोग करून अनुभवजन्य पद्धती इम्पेरिकल मेथडद्वारे राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहेत. बघा, भौतिक घटक म्हणजे आता तुम्ही समजू शकता की जसे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आहेत, हे सारे भौतिक घटक आहेत. यांचा आधार घेऊनच आज अभ्यास केला जातो राज्यशास्त्राचा. ठीक आहे. यामध्ये अनेक संस्था येऊ शकतात, जसे की आपण सरळ म्हणू शकतो निवडणूक संस्था आहे. निवडणूक हे एक कलमामध्ये म्हणजे भारतीय संविधानामध्ये दिलेली एक कलम 323-24 या अंतर्गत येतो. तर या अंतर्गत आल्यानंतर तो एक संस्थाच आहे, जो की विशेष म्हणजे निवडणुकीवर आधारित आहे. निवडणूक लढवण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग केला जातो. ठीक आहे. म्हणजे हा अनुभवजन्य पद्धत आहे. प्लेटो लोकशाहीवर टीका करतो. का करतो तर तेव्हा सुद्धा ही अनुभवजन्य पद्धत होती, परंतु त्या प्रमाणात नव्हती. काही विशेष तज्ज्ञांच्या हातातच किंवा काही विशेष तज्ज्ञच हे मान्य करत होते की अनुभवजन्य पद्धत महत्त्वाची आहे. प्लेटो सुद्धा टीका यासाठी करतो लोकशाहीवर की लोकशाही वाईट आहे, ते त्याच्या अनुभवाच्या आधारे असतं. ॲरिस्टॉटलने एक आदर्श संविधानासाठी 157 संविधानांचा अभ्यास केला. तुम्ही असं म्हणू शकता की त्या काळामध्ये ॲरिस्टॉटलने 157 संविधानाचा अभ्यास कसा केला असेल. त्या काळामध्ये अनेक राज्य होते व त्यांचे संविधान होते. काही लिखित होत्या, काही अलिखित होत्या. तो लिखित संविधानांचा अभ्यास सुद्धा केला अरिस्टॉटलने आणि विशेष करून अलिखित संविधान मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे संस्थांचा आधार घेऊन
ॲरिस्टॉटलने अभ्यास केला आणि एक आदर्श संविधानाची मागणी केली. मग याचा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग ॲरिस्टॉटलने हा संविधान निर्माण केला का? तर नाही. त्यांनी फक्त मागणी केली. ठीक आहे. हा झाला आहे राजकारणाचा एक अभ्यास परंपरा किंवा सुरुवात असं आपण म्हणू शकतो, की ते कसं सुरुवात झालं आणि त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या. ठीक आहे. अगदी सोपं होतं, समजून घेतले असते तर तुम्ही. खूप कठीण गेलं असेल तर परत एकदा बघा, नक्कीच कळेल तुम्हाला. ठीक आहे. राज्यशास्त्राचा आरंभ पाहणार आहोत, त्यालाच आपण ॲडव्हेंट ऑफ द पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो. ठीक आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आरंभ झाला यासाठी अनेक उदाहरणं दिलेली आहे. म्हणजे जे.डब्ल्यू. गार्नर यांचं सुद्धा एक म्हणणं आहे, की कशा प्रकारे आरंभ झाला आणि कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश त्यामध्ये होता. किंवा आर.जे. गेटल्स, झक्रिया, जे.के. बुलशिल या सगळ्या लेखकांनी किंवा राज्यशास्त्रकारणांनी काही आपले मते मांडले, की ते राज्यशास्त्र नेमकं सुरू तरी कसं झालं. ठीक आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीत सांगतो. राजकारणाच्या परंपरागत अभ्यासात राज्यशास्त्र या शब्दाचा उपयोग काहीसा स्वैरपणेच केला जातो. स्वैरपणे केला जातो म्हणजे काय, तर हा परंपरा खूप वेगळ्या प्रकारे सुरू झाली. आपण सुरुवातीलाच अभ्यासले, की नीतिशास्त्राअंतर्गत हा अभ्यास पद्धत सुरू झाली. त्यामुळे हा स्वैरपणे त्याला अभ्यास केला जातो. बघा, राजकारणात कोणत्याही याची एक व्याख्या सुद्धा आहे. राजकारणात कोणत्याही पद्धतशीर अभ्यासास राज्यशास्त्राचा अभ्यास असेच म्हटले जाते. मग त्यात अनुभवमूलक पद्धती अवलंबलेली असो अथवा चिंतनात्मक पद्धतीचा प्रयोग असो, या कोणताही प्रयोग असो केलेला असला तरीही तो अभ्यास जर पद्धतशीर असेल तर तो राज्यशास्त्राच्या अंतर्गत येणार. विषय जर राज्यशास्त्राचा असेल, तुम्हाला अर्थशास्त्राचा असेल तर कसं येणार? इम्पॉसिबल असणार. तो राज्यशास्त्राचा विषय असला पाहिजे. ठीक आहे. जे.डब्ल्यू. गार्नर यांनी काय म्हटलं आहे, की राज्यशास्त्राचा आरंभ बद्दल हे आपण जाणून घेऊ. राज्यशास्त्राचा आरंभ आणि अंत राज्यानेच होत असतो. बघा, एखादी राज्य व्यवस्था निर्माण झाली. जसं आपण आपलंच उदाहरण घेऊ. भारत हे एक राज्य निर्माण झालं. कधी? 1947 जेव्हा आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आपण आपलं संविधान लिहिलं. तर संविधानात लिहिल्यानंतर राज्याचा आपला आरंभ झाला. तो राज्याचा आरंभ झाला तेव्हा आपण संविधानाची निर्मिती झाली. त्यामुळे राज्याचा आरंभ आणि अंत राज्यानेच होत असतो. तर राज्य आरंभ झाला आणि एक दिवशी भारत अंतही सुद्धा होणार. तो कोणता दिवस असणार, काय काळ असणार, कोणास ठाऊक. असे जे.डब्ल्यू. गार्नर यांचं म्हणणं आहे. तुम्ही हे गोष्टी सगळे लिहून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहे, की राज्यशास्त्राचा आरंभ कसा झालेला आहे, तर यांची नावे देऊन अशी छोट्या-छोट्या उदाहरणं देत तुम्हाला उत्तर लिहिता येते व्यवस्थित. जे.आर. गेटल्स यांनी सुद्धा राज्यशास्त्रात राज्यात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकालीन तसेच राजकीय संघटन आणि राजकारणाच्या मूळ तत्वांचा अभ्यास केला जातो. बघा, शास्त्रामध्ये तिन्हीही मानाचा अभ्यास केला जातो. जसं की भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकालीन. या तिन्ही तत्वांचा भूतकाळात काय घडलं, कसं होती व्यवस्था, ह्याचं वर्तमानामध्ये काय आहे, कसं आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला काय बदल केलं तर काय मिळेल आणि कशाप्रकारे संघटना असतात, या तत्वांचा इथे अभ्यास केला जातो, असं गेटेल यांनी म्हणतं. म्हणजे राज्यशास्त्राची सुरुवात अशा प्रकारे झाली. भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन. झक्रिया यांनी सुद्धा काय म्हटलं आहे, की राज्यशास्त्र हा मौलिक सिद्धांतास पद्धतशीर स्वरूपाचा पद्धतशीर स्वरूपात व्यक्त करते, ज्यानुसार राज्यसंस्थेचे संघटन आणि सार्वभौमत्व यांचा प्रयोग केला जातो. बघा, की झाकिरिया यांनी काय म्हटलं आहे, की राज्यशास्त्र अशा मौलिक सिद्धांताच्या पद्धतशीर स्वरूपात व्यक्त करतो. म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास हा एक पद्धतशीर स्वरूपाचा आहे, आपण सुरुवातीलाच बोललोय. झाकीर हुसेन तेच सांगण्याचा प्रयत्न करताय, की राज्यसंस्थाचे संघटन हे सार्वभौम स्वरूपाचे असतात आणि त्याचे विश्लेषण किंवा त्याची पद्धत सुद्धा हे सार्वभौम स्वरूपाचीच असते. त्यामुळे राजकारण अशा प्रकारे सुरू झालं आहे, की सार्वभौमत्व नसून सुरुवातीला संघटनेच्या आधारावर सुरू झाले. जे.के. बल्च जे.के. यांनी काय म्हटलं आहे, की राज्यशास्त्र असे शास्त्र आहे ज्याचा संबंध राज्यसंस्थेशी आहे, जे राज्यास अशा दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करते ज्यात राज्याचे मूलतत्व, मूळ स्वरूप आणि त्याचा आविष्कार कोणकोणत्या स्वरूपात होतो आणि त्याचा विकास कसा होतो आणि इत्यादी विचार इथे केला जातो. बघा, राज्यशास्त्र हे असा विषय आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्याचे मूलतत्व काय आहे आणि त्याचे मूळ स्वरूप सुद्धा काय आहे. एखादी संविधान लिहिलेलं आहे हे राज्यकारणासाठी लिहिलेलं असतो. म्हणजे देशाची व्यवस्था चालवण्यासाठी किंवा संघटन चालवण्यासाठी
ते संविधान लिहिला जातो. त्या संविधान समजून घेण्यासाठी किंवा संविधानाच्या आधारावर एखादी राजकारण चालन किंवा राज्यशास्त्र निर्माण करण्यासाठी मूळ तत्व व स्वरूपांची आवश्यकता असते. ठीक आहे, असं जे के यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, यानंतर पॉलने काय म्हटलेलं आहे, राज्यशास्त्र कसं सुरू झालं, त्याचा आरंभ कसं झालं याबद्दल. राज्यशास्त्र हा सामाजिक शास्त्राचे असे अंग आहे, त्यात राज्यसंस्थेची आधारभूत तत्वे तसेच शासनाच्या विविध सिद्धांताचा विचार केला जातो. बघा, राज्यशास्त्र एक असं अंग आहे किंवा एक असे सामाजिक शास्त्र आहे, म्हणजे यांनी असं म्हटलंय पॉलने की हे एक सामाजिक शास्त्र आहे. सरळ भाषेत सांगायचं झालं तर हा एक सामाजिक शास्त्र आहे आणि यामध्ये अनेक अंगांचा अभ्यास केला जातो. जसं की राज्यसंस्थाचे आधारभूत तत्वे तसेच शासनाच्या विविध सिद्धांताचा विचार इथं केला जातो. सिद्धांताचा विचार का करावा लागते की एखादी संस्था निर्माण झाली, ती संस्था का निर्माण झाली, कोणत्या सिद्धांतावर निर्माण झाली आणि कोणत्या उद्दिष्टांसाठी निर्माण झाली ह्याचा विचार राज्यशास्त्रामध्ये केला जातो आणि हाच विचार करून हा आरंभ सुरू झाला होता, असं पॉलने म्हटलेलं आहे. ठीक आहे, बरेच गोष्टी तुम्हाला जे मी सांगत आहोत ते ॲड नसले तरीही तो अर्थ किंवा ते वाक्याचं म्हणणं अशाच प्रकारचं असणार. आर जे सोली यांनी काय म्हटलंय, ज्याप्रमाणे राजकीय अर्थशास्त्रात बघा, ज्याप्रमाणे राजकीय अर्थशास्त्रात संसाधनांचा विचार केला जाते, जीवशास्त्रात जीवांचा विचार केला जातो, गणितात गणितांचा अंकांचा विचार केला जातो, तसं भूमितीमध्ये क्षेत्र व परिणामाचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे राज्यशास्त्रात शासन प्रक्रियेत संशोधन केले जाते. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, शासनाचाच अभ्यास केला जाणार ना. शासन कोणते आहे, आता बघा, जसं की आपली गव्हर्नमेंट आहे, त्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यांचाच अभ्यास केला जाणार मूळ तत्वाने. म्हणजे नेमके शासन व्यवस्था कशी चाललेली आहे. एखादी आता उदाहरणार्थ मोदी सरकार आहे, आपण मोदी सरकार म्हणतो, तो BJP सरकार आहे. तर BJP सरकार हे एक शासन आहे. त्यामध्ये सदस्यांची निवड करण्यात आली किंवा मतदानाद्वारे त्यांची निवड करण्यात आली व त्यांना संसदेत बसवण्यात आले. एक शासन व्यवस्था चालवण्यासाठी व अंमलबजावणी किंवा अधिसत्ता गाजवण्यासाठी त्यांना अधिकार लोकांद्वारे देण्यात आले आहे. मग त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाणार, एखाद्या राज्याबद्दल समजून घेण्याचं असेल तर त्या सरकारने कोणते कार्य केले आणि त्याचे कार्य कशा प्रकारे पार पाडत आहेत याचा अभ्यास इथं केला जातो राज्यशास्त्रामध्ये. RM मैकायवर आपण पाहणं, त्यांचं एक पुस्तक आहे RMचं, द वेब ऑफ गव्हर्नमेंट. त्यांनी या पुस्तकामध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा आम्ही शासनविषयक बोलतो तेव्हा राज्यशास्त्र हा शब्द प्रचलित अर्थाने व्यावहारिक आहे किंवा नाही याविषयी शंका व्यक्त करत नाही. कारण की बघा, सांगतो सोप्या शब्दात, राज्यशास्त्र किंवा शासक विषयी आपण बोलतो, गव्हर्नमेंट विषयी बोलतो, तर आपण काय बोलणार आहोत, राज्यशास्त्राबद्दलच बोलणार ना. राज्यशास्त्रामध्ये काय येणार, संस्था, संघटन या गोष्टींचा समाविष्ट होणार, या घटक समाविष्ट होणार. तर मग या घटकांचाच इथं अभ्यास केला जातो आणि याविषयी आपण कधी शंका व्यक्त करत नाही की शासन विषय बोलताना आपण राज्यशास्त्र हा शब्द त्यामागे दडलेलाच असतो, असं RMचं म्हणणं आहे, मैकायवर. ओके, या विचारवंतांनी द वेब ऑफ गव्हर्नमेंट, यानंतर अनेक पुस्तके येणार आहे. तुम्हाला अनेक पुस्तकांची नावे आठवण ठेवा लागेल किंवा लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकर आठवेल. ठीक आहे, हे नोट्स तुम्ही काढून घ्या, खूप व्यवस्थित प्रकारे मी ते बाहेर काढलेले आहे त्यामधून. आणि असे सुटसुटीत यात लिहा, थोडेफार स्पेस सोडा एखादी पेजवर लिहिताना, की ते तुम्हाला व्यवस्थित नंतर जर तुम्हाला काही असं वाटलं किंवा जाणवलं की याच्यात ॲडिंग केलं पाहिजे, त्यासाठी थोडं सुटसुटीत लिहा. ते जेव्हा नंतर तुम्हाला कोणतेही घटक मिळाले किंवा कोणतेही घटक तुम्हाला वाचताना कळला तर तेव्हा तुम्ही ॲड करू शकता. ओके, या मी जे काही सांगितलं आतापर्यंत ते सारे घटक तुम्हाला समजले असेल नक्कीच. ओके ओके, ठीक आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विषय संपला नाही, अजून आपल्याला नवे प्रवाहसुद्धा पाहायचे आहे. काही गोष्टी मी मोजक्या गोष्टी अजून सांगू इच्छितो. बघा, जे काही आपण आतापर्यंत जवळपास 6 ते 7 जणांचे आपण विचार इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला की राज्यशास्त्राचा प्रारंभ कसा झाला आहे. ओके, सुरुवातीला आपण बघितलं होतं की राजकारण आणि एक अभ्यास परंपरा काय आहे ते त्याबद्दल आपण जाणून घेतले ते, की अभ्यास परंपरा कशा प्रकारे निर्माण झाली आणि ते कशा प्रकारे होती. परंतु आता आपण राज्यशास्त्राच्या आरंभाबद्दलच बघितलं. ठीक आहे, आखरी काही घटक
तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आणि समजून सांगतो की नवे प्रवाहसुद्धा आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये आत्ता 19व्या शतकामध्ये काही विचारवंतांनी काही विचार व्यक्त केले आहे. ठीक आहे, ते विचारसुद्धा आपण जाणून घेऊ. बघा, पारंपरिक चिंतनानुसार राज्यशास्त्राचा अभ्यास म्हणजे पारंपरिक चिंतनानुसार राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्य हा घटक प्राधान्य दिला जातो. सुरुवातीला जो काही चिंतनाच्या आधारावर अभ्यास केला जात होतो नीतिशास्त्र अंतर्गत, तो विशेष भर कशावर असायचा? विशेष भर त्यांचा एकच गोष्टीवर असायचा की राज्य महत्त्वाचं होतं त्यांना. परंतु आत्ताच्या आधुनिक किंवा नवे प्रवाहानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की भौतिकशास्त्र जसे एक शास्त्र आहे, त्या अर्थाने राज्यशास्त्र शास्त्र नाही, परंतु तरीसुद्धा राजकारणाचा अभ्यास सूत्रबद्ध पद्धतीने व वैज्ञानिक पद्धतीने करता येऊ शकतो. स्टीफनचं असं म्हणणं आहे की एका भौतिकशास्त्र आहे, भौतिकशास्त्रामध्ये अंक, त्याचप्रमाणे म्हणजे गणिताच्या आधारे, भूमितीच्या आधारावर किंवा वैज्ञानिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय तर एव्हिडन्स बेस, एखादी गोष्ट आहे याचा पुरावा देणे, पुराव्याच्या आधारावर अभ्यास करणे. तर आजसुद्धा आपण राज्यशास्त्राचा अभ्यास सूत्रबद्धतीने व वैज्ञानिक पद्धतीने करता येऊ शकते असं स्टीफनचं म्हणणं आहे. परंतु ते राज्यशास्त्र एक शास्त्र नाही आहे. ज्या प्रकारे भौतिकशास्त्र आहे, म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये एव्हिडन्स द्यावं लागते, अनेक घटकसुद्धा तिथं दाखवावं लागते, म्हणजे मोजमापी वगैरे असतात त्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये, परंतु राज्यशास्त्रामध्ये नाही. तरीसुद्धा हा सूत्रबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. कशा प्रकारे अभ्यास करता येऊ शकतो या घटकाचं यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वैज्ञानिक पद्धतीने, जसं की एखादी संस्था आहे, संस्था निर्माण झाली, त्या संस्थातील अनेक घटक, त्या घटकांचे कार्य, वैशिष्ट्य, हे वैज्ञानिक पद्धतीने व वैज्ञानिक दृष्टीने पाहणे, म्हणजे अधूरपर्यंत याचा उपयोग किती आणि कशा प्रकारे असणार. ओके. बघा, जे काही घटक मी इथे एक्सप्लेन केलेले आहे ते नक्की महत्त्वाचे आहेत. तुम्ही असं समजून नको घ्या. मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा, किती महत्त्वाचे घटक आहे. त्यानंतर तुम्ही परत एकदा लेक्चर बघा. जर महत्त्वाचे नाही वाटले तर तुम्ही याला डिसलाईक करू शकता, आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. हा आता तुमचा पहिलाच लेक्चर आहे. एका दिवशी 3 ते 4 लेक्चर तुम्हाला मिळेल दररोज. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमचा सिलेबस फक्त मी 1 महिन्यात पहिला पेपर संपवेल आणि दुसऱ्या महिन्यात इंटरनॅशनल रिलेशनशिप दुसऱ्या महिन्यात संपवेल. ओके. ठीक आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर तुम्ही नाही केलं तरी यूट्यूब आहे, कोणी सर्च केलं तरी कोणालाही मिळतं. ओके. थँक यू.